लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांसाठी आणि 70 जागेसाठी जे आहे ते उद्या मतदान होणार आहे। प्रशासनाकडनं जोरदार जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। जवळपास 1600 प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्याचबरोबर पोलिसांमध्ये 1200 जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा ही नेमणूक करण्यात आली। आपण जर ही परिस्थिती जर पाहिली या ठिकाणची तर अत्यंत प्रशासनाकडून जी आहे सज्ज तयारी जी करण्यात आली आहे। त्याचबरोबर मतदानाच्या पूर्वीच्या ज्या पेट्या वाटप जो आहे तो सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। प्रत्येकांना जे आहे ते पेट्या वाटप जे आहे ते करण्यात आले। त्याचबरोबर मतदानाचं जे साहित्य आहे ते साहित्य सुद्धा वाटप करण्यात आले। आणि आता हे सर्व जे कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रांकडे जे आहे ते आता हे सर्व साहित्य घेऊन जे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर या आतापर्यंतच्या महानगरपालिकेच्या सर्व प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या। एकमेकांवर प्रत्येक पक्षांनी आरोप प्रत्यारोप केले। सगळं या गोष्टी झाल्याच्या नंतर काल जे आहेत या सर्व प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज प्रशासनाकडनं जे आहे ते मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे आहे ते सज्ज झालेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने तयारी जी आहे ते प्रशासनाच्या वतीने जे आहे ते करण्यात येत आहे। एकूण जर पाहिलं तर या सर्व मध्ये 1200 पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आले। त्याचबरोबर 1600 कर्मचारी जे आहेत त्यांची सुद्धा या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठीची नेमणूक करण्यात आली। आपण जर पाहिलं तर हे साहित्य जे आहेत निवडणुकीचं जे साहित्य जर आपण पाहिलं तर हे साहित्य जे आहे ते कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि कर्मचारी जे आहेत ते सर्व व्यवस्थित चेक करत आहेत। सर्व साहित्य बरोबर आले का नाही हे सर्व चेक करून ते मतदान केंद्रांकडे जाण्याची तयारी करत आहेत। आपल्यासोबत कर्मचारी आहेत। मला सांगा काय काय साहित्य दिले तुम्हाला? हे कंट्रोल युनिट आहे, हे बॅलेट युनिट आहेत, हे कंपार्टमेंट आहे, यामध्ये वेगवेगळ्या मतदान याद्या आहेत, त्याचबरोबर मतदार स्लिप आहेत, यामध्ये वेगवेगळे प्रकारचे एनव्हलप्स आहेत, लागणारी स्टेशनरी आहे आणि एकंदरीत बाहेर सुरक्षेच्या दृष्टीनं हे पक्के दिलेले लावण्यासाठी अशिक्षित लोकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे डमी मशीन दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त इतकं साहित्य आम्हाला दिलेलं आहे। बरं, आता हे सर्व तुम्ही मतदानाची सर्व प्रक्रिया पार पाडत असताना तुम्हाला कितीदा प्रशिक्षण वगैरे दिले? प्रशिक्षण यापूर्वी 2 वेळेस प्रशिक्षण दिलेलं आहे, एक 28 तारखेला दिलेलं आहे आणि त्यानंतर एक 9 तारखेला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी काम केलेलं आहे निवडणुकीचं। एकूण जर पाहिलं तर प्रशासनाकडनं सुद्धा या कर्मचाऱ्यांना आहे ते 2दा या मतदानाचं प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाकडनं जे आहे ते पूर्ण मतदान प्रक्रियेचं सर्व साहित्य जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे। आता हे कर्मचारी जे आहे ते निवडणूक मतदान केंद्रावरती जे आहेत आता जाताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं उद्या मतदान होणार आहे आणि 16 तारखेला महानगरपालिकेचा जो आहे तो निकाल लागणार आहे। मात्र लातूरची जनता नेमकं कोणाच्या पाठीशी राहणार आहे हे त्या 16 तारखेला पाहणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर नेमकं या सर्व निवडणुकांमध्ये गुलाल कोणाला लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।